नमस्कार, मी सुनील बेल्दार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। देवळा तालुक्यातील महालपाटणे गाव कायम चर्चेत असणारं गाव, विविध घडामोडी घडणारं गाव, अनेक राजकीय भूकंप घडणारं गाव, अनेक उलथापाथल पाहणारं गाव, ग्रामपंचायत विघटनापासून तर ग्रामपंचायत सत्ता स्थापनेपर्यंत विविध राजकीय घडामोडीने घडणारं गाव। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील महालपाटणे गाव कायम चर्चेत असतं आणि आज पुन्हा हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। ते म्हणजे गावाच्या ग्रामपंचायत कारभारावर गावातीलच माजी सरपंच आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आरोप केलेत। ते आरोप म्हणजे गावामध्ये तब्बल 17,38,974 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी उपसरपंच योगेश आयरे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे हा आरोप नुसता आरोप नाही केला गेला, तर या आरोपाचा भला मोठा बॅनर अशा पद्धतीने छापून गावाच्या मुख्य चौकात हा बॅनर लावला गेलेला आहे। आणि ह्या बॅनरवरती आपण जर बघाल, हाच का तो स्वखर्च, हाच का तो गावाचा विकास, शेवटी सत्याचाच विजय झाला असा आशय या बॅनरवरती छापला गेलेला आहे। सोबतच महालपाटणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला 17,38,974 रुपयांचा भ्रष्टाचार अखेर उघडकीस असा भला मोठा आशय या बॅनरवरती छापला गेलेला आहे। आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तो 9 पानी अहवाल दिला, जसाचा तसा तो अहवाल या बॅनरवरती छापला गेला आहे। आणि खाली हा घ्या पुरावा, धन्यवाद असं या बॅनरवरती लिहिलं गेलेलं आहे। विशेष म्हणजे ज्यांनी हा बॅनर छापला किंवा त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली, त्यांच्याशी आपण काल संवाद साधण्याचा प्रयत्न केला। वैयक्तिक उपसरपंच योगेश आयरे यांना वैयक्तिक मेसेजद्वारे, फोन कॉलद्वारे त्यांना ही गोष्ट सांगण्यात आलेली होती की तुम्ही तुमचं मत मांडा। सोबतच त्यांचे जे सहकारी होते त्यांना देखील या संदर्भातील वैयक्तिक मेसेज, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधला गेला, परंतु त्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही सध्या तरी बोलणार नाहीत असं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सोबतच ज्यांच्यावरती हा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, उदाहरणार्थ माजी सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे यांच्याशी जेव्हा आपण संवाद साधला, त्यांनी देखील सांगितलं की हा अंतिम अहवाल नाही। एक गोष्ट प्रामुख्याने सर्व गावकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। त्यांनी आपली भूमिका अशी स्पष्ट केली की ते असं म्हणतात की हा अंतिम अहवाल नाही। हा जर अंतिम अहवाल असता तर आम्हाला प्रशासनाकडून पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस आली नसती। जर कारणे दाखवा नोटीस आली असेल तर आम्ही त्या नोटिसाला लेखी स्वरूपात उत्तर देऊ आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी जो निर्णय देतील त्या निर्णयाचं स्वागत करू आणि संपूर्ण गावासमोर आम्ही भ्रष्टाचार केला का नाही केला हे प्रशासनाच्या माध्यमातून उघडकीस येईलच। परंतु आम्ही याच ठिकाणी, ज्या ठिकाणी हा बॅनर लावला गेला आहे, हा गावातील मुख्य शिवाजी चौक आहे महालपाटणे गावाचा, याच ठिकाणी जनता दरबार भरून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत। परंतु मी कॅमेरामॅनला एक विनंती करेल, त्यांनी हा अहवाल संपूर्ण जनतेला दाखवावं। या अहवालामध्ये ग्रामविस्तार अधिकारी मांडवडे साहेब यांनी हा अहवाल दिला आहे। तो प्रति माजी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना त्यांनी अहवाल सादर केलेला आहे आणि हा 9 पानी अहवाल त्यांनी या ठिकाणी सादर केला आहे। या अहवालामध्ये ज्या भ्रष्टाचार त्यांना आढळून आलेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण रक्कम या बॅनरवरती जशीच्या तशी छापली गेली आहे असं त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। सोबतच आपण जर या ठिकाणी बघाल तर जे ग्रामसेवक होते, ग्रामपंचायत अधिकारी होते, अमोल गिरधर खैरनार आणि माजी सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे यांच्यावरती तब्बल हा 17,38,974 भ्रष्टाचार झाल्याचा खुलासा किंवा ही जी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे, ते विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे साहेब यांनी हा अहवाल दिलेला आहे। परंतु या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी लागेल, हा अहवालाची प्रत फक्त योगेश सखाराम आहिरे, महालपाटणे तालुका देवळा, जिल्हा नाशिक यांना दिली गेलेली आहे। याचा अर्थ असा होतो का, ज्यावेळेस योगेश सखाराम आहिरे आणि त्यांचे जे 5 सहकारी होते यांनी देवळा पंचायत समितीसमोर 2 मार्च 2026 रोजी आमरण उपोषण आंदोलन केलं होतं आणि रात्री त्यांना 11:30 वाजता हा अहवाल दिला गेला। याचा अर्थ असा होतो का, फक्त आंदोलनकर्ते यांनी उपोषण मागं घ्यावं म्हणून हा अहवाल त्यांना दिला गेला असावा, किंवा जर या अहवालासंदर्भात जी वारंवार मागणी केली गेली ऑक्टोबर महिन्यापासून, मग हा अहवाल मार्च महिन्यातच का दिला गेला असावा। तब्बल 3 महिने हा अहवाल देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना का दिरंगाई लागली, का विलंब लागला,
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर एखादा अधिकारी 3-3 महिने अहवाल उशिरा देत असेल किंवा आंदोलकांना आंदोलन करावं लागत असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी रात्री 12 वाजता 11 वाजता जर हा अहवाल देत असेल तर नक्कीच यामागे कुठली राजकीय खेळी आहे का, किंवा त्या अधिकाऱ्याचा हा हलगर्जीपणा आहे का, किंवा हा जाणून बुजून हा अहवाल दिला गेला नाही, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी दिलेला हा अहवाल अंतिम नाही असं जेव्हा माजी सरपंच ज्यांच्यावर आरोप केला गेला ते म्हणतात की अंतिम अहवाल नाही. जर हा अंतिम अहवाल असता तर त्या दोघा व्यक्तींवरती ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस का दिली गेली. आता ह्या कारणे दाखवा नोटीसला हे दोघं व्यक्ती काय उत्तर देतात, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तो अहवाल काय देतात, आणि त्यानंतर जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अहवाल चेंज करून परत भ्रष्टाचार झाला की नाही झाला हे जर स्पष्ट केले, मग ज्यांनी हे आरोप केले त्यांची भूमिका त्यावेळी काय असणार, ज्यांच्यावर आरोप केले गेलेत त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच ज्यांनी हा अहवाल सादर केला, हा अहवाल मांडवडे साहेबांनी सादर केलेला आहे. त्यांना देखील आपण त्यांच्याशी देखील आपण फोन कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी देखील एक धक्कादायक खुलासा केलेला आहे. तो खुलासा काय असणार आहे तो संपूर्ण जनतेला आम्ही ही ऑडिओ क्लिप बातमीच्या स्वरूपात तुमच्यासमोर सादर करून तो धक्कादायक खुलासा सर्वांसमोर आम्ही मांडणार आहोत. सोबतच हा अंतिम अहवाल नाही असे जे माजी सरपंच म्हणत आहेत, खरंच हा अंतिम अहवाल आहे का हे प्रश्न हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. की गावात हा फक्त त्यांच्या संदर्भातला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच जर खरोखर 17,80,974 रुपयांचा भ्रष्टाचार होतो तर मग प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ग्रामपंचायत होती किंवा प्रशासक देखील त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहभागी होते, मग त्यांनी हा भ्रष्टाचार केला का? जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर प्रशासकीय अधिकारी झोपले होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच ज्यांना कारणे दाखवा नोटीस गेली त्यानंतर ते जे खुलासा करतील लेखी स्वरूपात त्यानंतर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु उद्या जी धक्कादायक माहिती आमच्यासमोर जी माहिती फोन कॉलद्वारे आलेली आहे ती देखील पाहायला विसरू नका. ती जशीच्या तशी माहिती आम्ही बातमीच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे उद्याची अपडेट पाहायला नक्कीच विसरू नका. सध्यापुरता आत्ता जे गावात चर्चेला उदाहरण आलेलं आहे ते बॅनरमुळेच आलेलं आहे. आता या बॅनरवरती ज्यांच्यावर आरोप आहे ते काय खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन चंद्रकांत नारळीसह मी सुनील बेलदार, महाल पाटणे, देवळा, नाशिक.